नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप तांदळापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। तर यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत। घरी जे तुम्ही भात बनवण्यासाठी तांदूळ वापरता ते कुठलेही तांदूळ इथे घेऊ शकता। मी ते रेशनचे तांदूळ घेतलेत। तुम्ही वाटीने मोजत असाल तर एक मोठी वाटी सेट करा घरातली आणि तिने इथे 1 वाटी तांदूळ मोजून घ्या। यानंतर तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। यामध्ये आता अर्धा चमचा मी मेथीचे दाणे घातलेत आणि आता यामध्ये पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। हे आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहे। तर इथे मी 5 तास हे भिजत ठेवलं होतं। तर पाहू शकता मेथी आणि तांदूळ छान भिजले गेलेत। तांदूळसुद्धा अगदी सॉफ्ट झालेत। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी हे वाटून घेतलं आहे। अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे। वाटताना मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं। तर ही तयार पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पोहे घालते। तर पोहे मी आधी स्वच्छ धुवून घेतले। यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि ते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। याबरोबरच यामध्ये अर्धा कप आपल्याला किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं आणि हे अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा वाटून घेतलं आणि ह्यामध्ये मला वाटताना आणखी अर्धा कप पाणी घालावं लागलं। तर हे वाटण्यासाठी मला 1 कप पाणी लागलं। हे आता आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे दोन्हीही छान एकजीव करून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय मी। तर हे पाहू शकता असं आहे, घट्टसर असं पीठ आहे, जसं आपलं नेहमीच्या डोस्याचं पीठ असतं तसंच आहे हे। आता हे झाकून आपल्याला कमीत कमी 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालेल। आता आपण या डोस्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवूया। तर यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर इथे मी 1 मोठा चमचा चण्याची डाळ भाजून घेतली होती थोड्याशा तेलामध्ये, ती घालायची आहे। तुमच्याकडे जर भाजलेली चण्याची डाळ असेल तर ती तुम्ही घातली तरी चालेल। यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तुम्हाला जर हिरवा रंग आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू शकता। आता मी फोडणी घालते या चटणीवरती। यासाठी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातली। यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा उडदाची डाळ घालते आहे। थोडासा कढीपत्ता घालायचा यामध्ये आणि यानंतर 1 लाल मिरची तुकडे करून घातले। ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालूया। यामुळे आपली चटणी आणखीनच खमंग लागेल। मिक्स करून घेऊ। चटणी तयार आहे। आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ पहा फर्मेंट होऊन तयार आहे। तर हे पाहू शकता तुम्ही छान फुगून वरती आलं आहे, मस्त फर्मेंट झालं आहे। छान अशी जाळी आली याला। तर याचे आपण आज नारळाचा डोसा बनवणार आहोत किंवा तुम्ही कोकोनट डोसा म्हणू शकता। या डोस्याला नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची खूप मस्त अशी चव येते आणि आपण छान हे फर्मेंट केलं आहे त्यामुळे जाळीसुद्धा खूप छान येते डोस्याला। तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। आता याचे आपण डोसे बनवूया। इथे मी तवा गरम करून घेतला आहे। तर आज मी अजिबात तेल न वापरता हे डोसे बनवणार आहे। तर यासाठी इथे नॉनस्टिक तवा घेतला आहे, गरम करून घेतला। गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आणि सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे। थोडंसं पसरवून घेऊया, जास्त पातळ करू नका।
आता याच्यावरती आपण झाकण ठेवू. एक ते 2 मिनटं आपल्याला वाट पाहायची आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे. तुम्ही पाहू शकता याला जाळी यायला सुरुवात झाली आहे. आता आपण झाकण काढून पाहू शकता मस्त अगदी जाळीदार आपला डोसा झाला आहे. अगदी हलकं पीठ होतं हे फर्मेंट केल्यामुळे आणि त्यामुळे जाळीसुद्धा खूप छान येते डोस्याला. तर हा डोसा आता उलटायची गरज नाही आहे. काढून घेऊया. हे डोसे दिवसभर असेच सॉफ्ट राहतात. याची मागची बाजूसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त रंग आला याला. तर असेच आपण आणखी डोसे बनवून घेऊया. एकानंतर एक तुम्ही हे झटपट बनवू शकता. अजिबात तेल वापरायची तुम्हाला इथे गरज पडत नाही. असं जर तुम्ही पीठ बनवून ठेवलं तर नाश्त्यासाठी तुम्ही सकाळी हे झटपट बनवू शकता. तर इथे पाहू शकता 1 कप तांदळापासून माझे इथे 7 ते 8 डोसे तयार झालेत. तर पाहू शकता अगदी मस्त असा नाश्ता आहे, हेल्दी आहे आणि चवीला अप्रतिम आहे. मऊ लुसलुशीत असे हे आपले ओल्या खोबऱ्याचे डोसे तयार झालेत. नाश्त्याला टिफिनला तुम्ही हे नक्की करून पहा. तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.